नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपण सर्व ठीक असाल अशी मी आशा करून मी आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. असं म्हणतात की शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते आणि माणूस हा जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे आयुष्याच्या अगदी शेवटापर्यंत विद्यार्थीच असतो. कारण तो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी कायम शिकत असतो. शिक्षणामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व आपल्या विचारांमध्ये एक प्रगल्भता सुद्धा येते. आपल्या आयुष्याचा आणि भविष्याचा पाया म्हणजे शिक्षण असते आणि हे शिक्षण देणारे गुरु ही तेवढेच महत्त्वाचे. काय बरोबर ना? कारण शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या एकूण जडणघडणीमध्ये एक फार महत्त्वाची भूमिका नेहमीच बजावत असतात. आपलं आयुष्य म्हणजे खरं तर मला असं वाटतं की माती असते आणि त्या मातीला सुंदर असा आकार देणारा एक शिल्पकार म्हणजे शिक्षक असतात. शिक्षक हे नेहमीच विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्याचं काम करत असतात आणि हे चांगलं काम करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना मी मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण आयुष्यात कितीही यशस्वी झालो आणि त्या यशाच्या जोरावर आपल्याकडे कितीही पैसा, प्रॉपर्टी, सत्ता, पद, प्रतिष्ठा, फ्रेम मित्रांनो, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपल्या आयुष्यात कितीही यशस्वी झालो आणि त्या यशाच्या जोरावर आपल्याकडे कितीही पैसा, पद, प्रॉपर्टी, सत्ता, फेम, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा आली तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी क्षणिक असतात व ह्या कधीही चोरीला जाऊ शकतात. पण या जगाच्या पाठीवर अशा दोन गोष्टी आहेत की ज्या कधीही चोरीला जाऊ शकत नाहीत आणि त्या दोन गोष्टी म्हणजे तुमचं स्वतःचं नाव आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असणारं शिक्षण व ज्ञान. आणि ह्या शिक्षण व ज्ञानाच्या जोरावर या चोरीला गेलेल्या गोष्टी म्हणजे हे संपूर्ण विश्व आपण पुन्हा उभं करू शकतो. शिक्षकांविषयी आपल्या मनात असणाऱ्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करतानाच गुरुपौर्णिमा या दिवसाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो.